कोण होती राणी गांधारी आणि तिने आयुष्यभर आपल्या डोळ्यांवरती रेशमी कापडाची पट्टी का बांधून घेतली? अंबिकेला जो पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव धृतराष्ट्र. त्यानंतर अंबालिकेला जो पुत्र झाला त्याचं नाव पंडू आणि दासीला जो पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव विदुर. विदुर हा सगळ्यात जास्त विद्वान होता, परंतु तो दासी पुत्र असल्यामुळे त्याला हस्तिनापूरच्या गादीवर बसण्याचा मान मिळाला नाही. यानंतर ही मुलं लहानाची एकत्र मोठी होत होती. ती मोठी होईपर्यंत हस्तिनापूरच्या राज्याचा कारभार बघणं हे भीष्माला क्रमप्राप्त होतं. यानंतर हे तीनही पुत्र मोठे झाल्यावर सगळ्यात मोठा म्हणजे धृतराष्ट्र याला राज्याभिषेक करण्यात आला. पण तो अंध असल्यामुळे त्याला एक मदतनीस हवा होता. विदुर याने त्याला मदत करण्याचं ठरवलं, पण त्यातल्या त्यात जो शस्त्रविद्येमध्ये जास्त निपुण होता त्याचं नाव पंडू याला भीष्मानी सेनापती केलं आणि हे दोघं जण राज्यकारभार बघू लागले. हे जसं जसं मोठे झाले तसं भीष्मांच्या मनात यांच्या लग्नाबद्दलचा विचार आला. कोण बरं यांच्यासाठी राण्या म्हणून आणूया हा विचार भीष्मांच्या मनामध्ये सुरू झाला. हे तिघही राजपुत्र हे शस्त्रविद्यामध्ये निपुण होते. यांच्यासाठी कुठून मुलगी शोधायची हा विचार त्यांच्या मनामध्ये येताच गांधार देशाच्या सुबल राजाची मुलगी म्हणजे कन्या ही अत्यंत सुंदर आणि तरुण होती हे त्यांच्या कानावर पडली. तसंच मद्र देशाच्या राजाची सुद्धा कन्या तरुण आणि उपवर होती, म्हणजे लग्नासाठी योग्य होती, हे सुद्धा त्यांच्या कानावर आले. हे दोन्ही प्रस्ताव त्यांनी विदुराच्या कानावरती घातले. यावर विदुर म्हणाला की तुम्ही आम्हाला माता पिता आणि गुरु यांच्या समान आहात, त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी कोणताही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे, कारण तो आमच्यासाठी योग्य असणार याची आम्हाला खात्री आहे. भीष्म हा गांधार देशाचा राजा सुबल याच्याकडे येतो. धृतराष्ट्रासाठी त्याच्या कन्येला मागणी घालतो, पण सुबल राजा मात्र यासाठी तयार नसतो. तो काकू करत असतो, कारण धृतराष्ट्र हा अंध असतो. पण गांधारी म्हणजे सुबल राजाची कन्या मात्र या विवाहासाठी म्हणजे लग्नासाठी तयार असते. तिच्या स्वार्थ त्यागाची कमाल बघा हा. ती काय करते तर त्यांचं जेव्हा लग्न असतं त्यावेळी ती धृतराष्ट्र अंध असल्यामुळे स्वतःच्या डोळ्यावर रेशमी कापडाची पट्टी बांधून घेते आणि तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती डोळ्यावरची पट्टी काढत नाही. हा खरा स्वार्थ त्याग. या दोघांचा विवाह थाटामाटात होतो. भीष्माला खूप आनंद होतो. यानंतर मद्र देशाची राजकन्या हिचा विवाह असतो. मद्र देशाचा राजा तिच्या विवाहासाठी स्वयंवर घोषित करतो. हस्तिनापूरचा वारसदार म्हणजेच पराक्रमी सेनापती पंडू या स्वयंवरात सामील होतो आणि हे स्वयंवर जिंकतो आणि मद्र देशाची राजकन्या माद्री सोबत त्याचा विवाह होतो. या दोनही राजकन्या हस्तिनापूरच्या राण्या होतात. हे सगळं खूप थाटामाटात आणि उत्साहात आनंदात पार पडतं. भीष्म हा खूप आनंदी आणि खुश असतो. गांधार आणि मद्र या दोन्ही देशाच्या राजकन्या अत्यंत गुणी असतात आणि अशा गुणी राजकन्या या हस्तिनापूरच्या राण्या झाल्यामुळे भीष्माला खूप आनंद झालेला असतो. पंडूचा तर विवाह माद्रीशी होतो, पण त्याचा विवाह कुंतीशी सुद्धा होतो. ही कुंती कोण असते आणि तिचा विवाह पंडूशी कसा होतो हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या रंगक्षितिजाचे या चॅनलवर महाभारत या सिरीजचा पुढचा एपिसोड बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.